नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 22 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर प्रेक्षकांनो, मी ज्या सीनची बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते तो सीन आज बघायला मिळालाय। तर फायनली आता सुरुवातीला ही सायको रम्या त्या पार्कच्या जवळ येते बरं का। तो झोपलेला असतो ना तिथे हॉलमध्ये, त्याला झोपलेला बघून मनाशीच म्हणते, अग बाई माझा पार्थ झोपताना किती क्यूट दिसतोय। खरं सांगू पार्थ, तू माझा दिसतोयस रे, आणि तू माझाच आहेस कायम। पण काही दिवस त्या युजलेस काव्याच्या नशिबात आहेस तू, त्यातही तुझं नशीब किती वाईट आहे रे पार्थ। बेडरूम असताना सुद्धा तुला असं अनकम्फर्टेबल होऊन सोफ्यावर झोपावं लागतंय रे, किती वाईट वाटतंय रम्याला। बघा ना, आता रम्या त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि मनातच म्हणते, इट्स ओके पार्थ, आता जास्ती दिवस नाही, थोड्याच दिवसात आता आपण दोघं कायमचे एक होणार आहोत। लग्न करून आपण एकत्र राहू आपल्या बेडरूम मध्ये, मग मी रोज तुला असं बघत राहील, तेव्हा फक्त तू असशील। आणि आता पुढे मनातल्या मनात ती काही बोलणार तेवढ्यात त्या पार्थच्या आईने पाहिलं ना हिला, त्या जोरात ओरडतात, रम्या काय ग, काय करतेस इथे। आता लगेच रम्या बाजूला सरकते। रम्या म्हणते, अगं मामी बघ ना, पार्थ हॉलमध्ये झोपला सोफ्यावर, मी त्यालाच उठवत होते। मग मानिनी ताई म्हणतात, हो तू जा, मी उठवते त्याला। रम्या म्हणते, हो उठव ग, नक्की उठव, रात्रभर असं सोफ्यावर झोपलाय, त्याचं पाठबीट आकडली असेल ना, उगा पाठीचं दुखणं सुरू व्हायचं। पण मामी मला नाही कळत नाहीये, हा सगळं झोपलं असेल हॉलमध्ये। मग मानिनी ताई म्हणतात, एवढं काय त्याच्यात, तो पूर्वी झोपायचा की नाही हॉलमध्ये, वाटेल तेव्हा बाहेर यायचा, झोपायचा आणि पुन्हा कधी त्याच्या बेडरूम मध्ये झोपायचा, त्याच्यात काय एवढं रम्या। मग रम्या म्हणते, अगं मामी ते लग्नापूर्वी, आता लग्न झालंय त्याचं, तो त्याच्या मनाविरुद्ध इथे झोपला असेल तर, त्या काव्याने त्याला रूमच्या बाहेर काढलं असेल तर। आता उगाच त्यांच्या मनात काही वाईट भरून द्यायचा प्रयत्न करते, पण मानिनी ताई खमक्यात त्या तिला म्हणतात, काय ग रम्या, बघितलंस का तू हे सगळं, मग तर्क लावतेस का। मग रम्या म्हणते, तसं नाही मामी, पण आता त्या म्हणतात, अगं रम्या असे स्वतःहून तर्क लावल्यावर काय होतं याचा अनुभव आहे ना तुला। लगेच रम्या म्हणते, हो अगं मामी, तर्काबद्दल का, हो आलंय लक्षात माझ्या, अगं तू त्या पत्राबद्दल बोलतेस ना, अगं तुला आठवतंय मामी, पण मी विसरले ग ते सगळं। पार्थ आता फक्त माझा चांगला मित्र आहे, माझ्या चांगल्या मित्राला असं त्रासात नाही बघवते ग मला, म्हणून मी काळजीने बोलले। मानिनी ताई तिला म्हणतात, हो का, बरं ठीक आहे, तू जा आता। आणि आता त्या पार्थला उठवतात। आज ना प्रेक्षकांनो जरा इंटरेस्टिंग दाखवलाय बरं का भाग, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा, मला सांगायला पण मजा येते आज। आता या पार्थला उठवत म्हणतात, ए बेटा झाली का झोप, उठ फ्रेश हो, उशीर झालाय, जीवा अजून उठला नाही रे म्हणून। मग लगेच रम्यामध्ये म्हणते, अगं बाई म्हणजे नंदिनी पण उठली नाही वाटतं। मानिनी ताईंना वाटतं हिच्या कानाखाली हाणू का काय करू, त्या रागानेच बघतात रम्याकडे। आणि मग रम्या म्हणते, अगं मामी मी अशा अर्थाने नाही म्हणले, मी आपलं असंच म्हणले। त्यांनी भारी लुक दिला रम्याला, पण असो। आता रम्या म्हणते, नाही मामी तसं नाही, पण आता हे दोघेही मायले बघ तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपापल्या कामाला निघून जातात। रम्या आता मनात विचार करते, बरं झालं एक पोरगा इथे हॉलमध्ये झोपलाय, म्हणजे बायको बरोबर झोपला नाहीये हे कळतं, पण आता वरती गेल्यानंतर जीवा सुद्धा बेडवर न झोपता खाली झोपलाय हे पाहिल्यावर मामीला पण कळेल की तिची दोन्ही पोरं या लग्नामुळे किती दुःखी येते। आता हे काय त्यांना माहिती नाहीये का, हे असं वेगळं दृश्यवर्ण कळायची काय गरज आहे, काही आपलं। आता त्या मानिनी ताई तेवढं समजूतदार आहेत, त्यांना माहिती आहे की हे पोरं थोडंसं उशिरा लग्न एक्सेप्ट करतील, काही ना काही होईल, पण असो काहीतरी आपले डायलॉग द्यायचे म्हणून द्यायचे। तर पुढे बघा, मानिनी ताई आता त्या जीवाच्या खोलीत येऊन त्याला उठवायला जातात। जीवा आता नेमका नंदिनीचा आज डोळा लागलाय, तिला उठायला उशीर झालाय। ते दार वाजल्यावर ती मोबाईल बघते आणि विचार करते, अरे बापरे 8 वाजलेत। त्या ताई बाहेरनं दरवाजा वाजवत असतात, जीवा नंदिनी दार उघडा। नंदिनी आता घाबरते आणि विचार करते, अगं बाई जीवा खाली झोपलेत, आणि आईनी जीवाला असं खाली झोपलेलं पाहिलं तर बरं नाही दिसणार। खरं तर प्रेक्षकांनो हा सीन मला इथे एक्सेप्ट नव्हता, त्याचं कारण असं की नंदिनीलाही माहिती आहे आणि मानिनी ताईंनाही माहिती आहे की हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालंय, त्यामुळे ठीक आहे कोणीच असं लगेच अपेक्षा थोडीच करणार होतं यांच्याकडून। तर असो, आता या तिकडनं दरवाजा वाजवताय, आता नंदिनी त्या जीवाला उठवते सुद्धा, गडबड सडबड उठतो आणि नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही खाली झोपलात हे आईला कळायला नको ना। दोघंही मिळून पटापटा अंथरुणं पांघरुणं आवरतात। आता जीवाने ते बेडवर पडलेलं पोस्टर दिवाणच्या खाली लपवलंय। नंदिनी दरवाजा उघडायला जाते,
जीवा तिला आवाज देतो, नंदिनी. मग नंदिनी म्हणते काय झालं. आता जीवा तिला दाखवतो की तुझ्या डोक्याला काहीतरी लागलंय. ती तिथे बेडवर असलेली गुलाबाची पाकळी आहे ना, ती तिच्या डोक्याला अडकलेली असते. नंदिनी त्याला विचारते कुठे कुठे. आता जीवा तिला खुणवतो की इथे या साईडला आहे. मग ती ते काढते आणि मग दरवाजा उघडते. मानिनी ताई बेडरूम मध्ये येतात पटकन आणि म्हणतात सॉरी पोरांनो, तुम्हाला झोपेतनं उठवलं का मी. तर आता नंदिनी म्हणते अहो तसं नाही आई, आधीच ऑलरेडी उठायला उशीर झाला मला, तुम्हाला यावं लागलं मला उठवायला. मानिनी ताई म्हणतात अगं नंदिनी तसं मी उठवलं नसतं, पण तुम्हाला हॉस्पिटलला जायचंय ना म्हणून उठवलं ग. मग नंदिनी म्हणते हो ना, रात्री आईच्या विचारात डोळाच लागला नाही आणि अचानक आत्ता डोळा लागला. रम्या आता आडून आडून यांचं बोलणं ऐकतीये. आता नंदिनी सॉरी म्हणते त्यांना. तेव्हा या मानिनी ताई म्हणतात अगं सॉरी वगैरे काय म्हणतेस, मी काय असं खाष्ट सासूसारखं तुला विचारायला नाही आले बरं का बाई, फक्त तुला उशीर होईल म्हणून सांगायला आले. आवरा हं पोरांनो, नाश्ता करून जा दवाखान्यात. आता लगेच नंदिनी म्हणते सॉरी जीवा, आई आल्यामुळे मला तुम्हाला घाईघाईत उठवावं लागतं. आता रम्या ते सगळं ऐकते. जीवा म्हणतो इट्स ओके आणि आता तो अंथरुण आवरत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते इट्स ओके, मी आवरते ना. रम्या ते सगळं बघते बरं का. आता जीवा नंदिनीला म्हणतो राहू दे, मी माझं सगळं आवरून माझं काम मीच करेल असं म्हणून तो त्याचं अंथरुण पांघरुण आवरतो आणि जागच्या जागी ठेवून देतो. आता लगेच रम्याला कळतं की या दोघांमध्ये पण आहे अजून अनबन. मग रम्या विचार करते वा, मला वाटलं तसंच झालंय, पार्थ रूम मध्ये झोपत नाहीये, जीवा सुद्धा स्वतःच्या बेडवर झोपत नाहीये. आता एवढं कारण पुरेच आहे मला. या दोघी बहिणी मज्जेशीर बेडवर लोळतायत. आता आजच्या दिवसाचं भांडण हे जमलं. रोज या मायलेकी विषय शोधतायत बरं का भांडणं लावायसाठी. आता इकडे ना या वसू त्या डायबिटीजच्या गोळ्या घेत असतात आणि मनाशीच बडबडत असतात बाई काय मागच्या जन्मी पाप केलं होतं मी म्हणून हा डायबिटीज माझ्या मागे लागलाय. मागच्या जन्मी कशाला, एवढा जन्म पुरेसा आहे वसू त्याला. असो तर आता वसू त्या गोळ्या घेता घेता बडबडत पुन्हा म्हणतात कशा जगून काय करू बाई मी आता, आनंदी असं का आई घडत नाहीये माझ्या आयुष्यात. आता लगेच रम्या येते पळत पळत आणि म्हणते अगं आई घडते तोंड गोड कर. आता या वसू म्हणतात अगं बाई, रम्या पेढा भरवत असते वसू त्याला. तेव्हा वसू म्हणतात अगं बाई आत्ताच मी गोळी घेतलीये त्या डायबिटीसची, कशाला ते गोड देतेस मला. रम्या म्हणते अगं तुला काही होत नाही का आई, सगळ्यांना पुरून उरशील तू. रम्याला बरोबर माहिती आहे तिची आई कशी आहे. वसू म्हणतात ते तर मी पुरून उरणारच आहे, पण तू कशाला मिठाया वाटतेस. मग रम्या म्हणते अगं आई गुड न्यूज आहे. वसू म्हणतात हे रम्या गुड न्यूज या शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात बरं. ए बाई काय झालं सांगशील का. वसू असं विचारल्यानंतर रम्या म्हणते अगं आई पार्थ आहे ना, पार्थ तो रात्रभर हॉलमध्ये सोफ्यावर झोपला होता. जीवा त्याच्याच खोलीत बेडवर न झोपता जमिनीवर झोपला होता, म्हणून तोंड गोड कर. वसू म्हणतात काय ग रम्या, याच्यात काय नवल वाटायचंय. मग रम्या म्हणते नाही का, काय तू पण आई, बरोबर आहे, नाही काहीच नवल वाटण्यासारखं नाहीये ना. मग वसू म्हणतात अगं हो ग बाई, खरंच नवल वाटण्यासारखं नाहीये त्यात. देशमुखातल्या प्रत्येक घराने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. नवल केव्हा वाटेल, जेव्हा पार्थ आणि जीवा आपापल्या बायकांबरोबर एकत्र खोलीत झोपतील ना तेव्हा. वसू स्मार्ट आहेत प्रेक्षकांनो. तर असो वसू म्हणतात एवढी का खुश आणि मिठाया काय वाटते. रम्या म्हणते अगं आई विचार कर ना, अगं भातासोबत वरण मिळमिळत असलं तर काय करतो आपण. मग वसू म्हणतात आपण मिरचीची फोडणी घालतो. रम्या म्हणते हेच तर एक्झॅक्टली आपल्याला इथे तेच करायचंय. अगं मामीसाठी तिची मुलं अशी वेगळी झोपत असतील, हे गोष्ट मामीसाठी जर साध्या वरण भातासारखी असेल ना तर आपण त्याला चमचमीत फोडणी घालू. अरे बापरे, एवढं काय रंगवून सांगता या मायले की कठीण जातो बोलायला. असो पण आता रम्या म्हणते अगं आपण मामीला भडकवू ना. कसं तिच्या पोरांना या लग्नामुळे त्यांच्या घरात तडजोडी कराव्या लागतायत, त्या लग्नाची कुठली सुख त्यांना मिळत नाहीये वगैरे वगैरे वगैरे. अगं त्यामुळे पार्थही ऑकवर्ड होईल आणि ती काव्या ती अशी भडकेल ना की मज्जा येईल, तमाशेच तमाशे होतील घरात. आणि आई नंतर तू आहेस ना, चालीरीती रूढी परंपरा पाहिजे त्या गोष्टींचा उद्धार कर आणि राडे करून टाक घरामध्ये. असेच रोज हळूहळू डोस देत राहू आपण. या घरात रोज तमाशे होणार, सगळ्यांना कळतील या लग्नामुळे भांडणं होत आहेत घरात. आणि वसू म्हणतात लवकरच मग या घरामध्ये सगळेजण उपाय शोधायला लागतील लग्नाचा. यावर उपाय एकच राहणार, तो म्हणजे घटस्फोट. आता या दोघी मायलेकींची प्लॅनिंग सक्सेसफुल होते का ते बघत राहा प्रेक्षकांनो. रम्या म्हणते घटस्फोट झाला
की मला जे हवंय ते मिळणार. स्वात्या म्हणतात तुला पार्थ शिवाय दुसरं काय हवंय नाही का. आता ती येड्यासारखी लाजते पण बरं का. स्वात्या म्हणतात झालं का लाजून, चला आता जरा खाली जाऊ, सगळ्यांची तोंड कडू करू. मग रम्या म्हणते आधी तुझं तोंड गोड कर, आकर आकर. आता बळजबरी त्या वसवात्याला रम्या पेढा भरवते आणि दोघी मायलेकी ठरल्याप्रमाणे खाली बडकवायला जातात त्या मानिनीताईंना. पण आता पुढच्या सीन मध्ये काय होतं प्रेक्षकांनो, या दोघी मायलेकींनी ठरल्याप्रमाणे त्यांची प्लॅनिंग सुरू केली आहे. पण बोलता बोलता या वसवात्याचा जरा संयम ढासळतो आणि त्या कुठे बोलायला लागतात. त्यामुळे पुढचा सीन रंगलाय बरं का. आता बघा या दोघी ठरवतात आणि खाली येतात. या मानिनीताई चहा पाण्याची तयारी करत असतात बरं का. आता लगेच वसवात्या तिथे येतात आणि म्हणतात काय ग मानिनी, अगं मी असं ऐकलं की पार्थ खाली झोपला होता म्हणे हॉलमध्ये. स्वात्याने असं बोलल्या पुन्हा मानिनीताई रम्याकडे बघतात, हिच्या कानाखाली हाणू का काय अशा आविर्भावात. पण रम्या लगेच म्हणते अगं मामी, अगं मी फक्त काळजीपोटी सांगितलं ग आईला. अगं पार्थ असा सोफ्यावर झोपला, जीवा खाली जमिनीवर झोपला, हे बरं नाही दिसलं ग मला, असं ऑडच वाटलं ना मला, म्हणून मी आईसोबत शेअर केलं. मग मानिनीताई दुर्लक्ष करतात या दोघींकडे आणि म्हणतात ठीक आहे मग चहा घ्या दोघी बसा. मग लगेच वसवात्या म्हणतात काय ग मानिनी, तुला काही वाटत नाहीये का याचं. मानिनीताई म्हणतात अहो एवढं काय ताई त्यात. मग वसवात्या म्हणतात अगो एवढं व्हायला वेळ नाही लागत मानिनी. अगं ते खाली झोपले काय, सोफ्यावर झोपले काय, याच्या मागचं कारण कळतात का तुला मानिनी. अगं तुझे जीवा आणि पार्थ या लग्नामुळे खुश नाहीयेत, कसं समजत नाहीये तुला. या मानिनीताई वैतागलाय तर त्यांच्या नंदेला. त्या म्हणतात अहो ताई नका नो परत विषय काढू. त्यावर वसवात्या म्हणतात अगं विषय टाळून तुझा सगळा हा तिढा सुटणार आहे का. तुझ्या नवीन सुनांची तुला काळजी आहे ना, त्यांची काळजी घेण्यासाठी तुला कोणी बेस्ट सासूचा अवॉर्ड वगैरे नाही देणार आहे. बाई आई म्हणून तुझ्या मुलांकडे लक्ष दे आधी. त्यावर मानिनीताई म्हणतात आहे माझं सगळं लक्ष आहे मुलांकडे पण आणि माझ्या सुनांकडे पण. तुम्ही जरा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता का नाही, म्हणजे ते तुमच्यासाठी बरं होईल. स्वात्या पुन्हा बडकवण्यासाठी म्हणतात मानिनी तुला का कळत नाहीये, अगं तुझी दोन्ही पोरं खुश नाहीयेत या लग्नामुळे. तो जीवा असून नसल्यासारखा वागतो आणि बाई पार्थची अवस्था तर मला बघवतच नाहीये. दोघही बिचारे मन मारून जगायला लागलेत ग. ज्या मुलांमुळे हे घर जिवंत वाटायचं ती मुलं आज सुटकासारखी खांदे पाडून वावरतायत घरामध्ये. मानिनीताई म्हणतात हो ताई मला सगळं मान्य आहे, पण त्याच विषयावर बोलून विनाकारण आपण विषय चघळतोय असं नाही वाटत का. वारंवार त्यांच्या जखमेला कशाला नख मारायचे, अशानं त्यांची जखम कधीच भरून निघणार नाहीये आणि त्यांना त्रासच होत राहणार. त्यांना थोडासा वेळ देऊया आपण. आता त्या पार्थचे वडील पण आलेत मागे. वसवात्या पुन्हा वाद घालायसाठी म्हणतात वेळ देऊन काय होणार आहे मानिनी, नाही काय होणार आहे सांग. मानिनी सगळे गुंते असे वेळ देऊन नसतात सुटत, काही गुंते तोडूनच सोडवावे लागतात. मानिनीताई जरा चिडतात आणि म्हणतात काय म्हणायचंय तुम्हाला नक्की. मग रम्या मजा घेते बरं का या दोघी नंदा भावजयांची, म्हणजे नंदा भावजयाच्या भांडणाची. मग आता वसवात्या म्हणतात मला हे म्हणायचंय की आपण लवकरात लवकर कोणता तरी निर्णय घ्यायला हवा. मग या मानिनीताई म्हणतात कोणता निर्णय घ्यायचा आहे आता तुम्हाला. मग वसवात्या म्हणतात अगं पोरांच्या लग्नाचा निर्णय. मानिनीताई म्हणतात अहो असं काय करता ताई, अहो पोरांचे लग्न झालेत, आता कशाला त्याच्यात ढवळाढवळ करताय तुम्ही. आता हे सगळं त्या संतापून बोलतात बरं का. आता त्यांच्यातली एकदम भावजाई जागी झाली आहे. वसवात्या लगेच म्हणतात ए मानिनी सासू झाल्यापासून तुझ्या शब्दांना जास्तीत धार येऊ लागली बरं का. वसवात्यामधली ननन हर्ट झाली ना, त्या म्हणतात ढवळाढवळ म्हणतेस मला. लगेच या मानिनीताई म्हणतात अहो ताई मला शब्दात पकडू नका, माझा मुद्दा लक्षात घ्या. त्या दोघांच्या लग्नाला 2च दिवस झालेत, आपल्यासाठी 2 महिने झालेत. तर मानिनीताई पुढे म्हणतात अहो कसं बसं काव्या स्वतःला सावरतीये, नंदिनी स्वतःला सावरतीये, या सगळ्या गोष्टी नवीन आहे त्या दोघी पोरींसाठी. साधी गोष्ट माझ्या मुलांना पण कळतंय आणि ते दोघं वेळ देतायत त्या दोघींना. त्यावर वसवात्या म्हणतात वेळ देऊन काय होणार आहे वेळ देऊन, मला नाही वाटत त्या दोघींची मनं बदलतील. तुला माझा मुद्दाच कळत नाहीये मानिनी. आता मानिनीताईंना वैताग आलाय बरं का या बाईचा. ते विक्रम येतात आणि म्हणतात अगं वसुताई पण. वसुताई म्हणतात ए विक्रम तू सांग तुला पटतंय का बाबा हे सगळं. मला तर वाटतंय एकदाच आता तुकडाच पाडून टाकावा. आता मात्र यांना राग येतोय बरं का.
आता हे चिडून म्हणतात तुकडा पाडायचा म्हणजे काय करायचं. वसुआत्या म्हणतात अरे माझं म्हणणं आहे की हे लग्नच मोडून टाका ना तुम्ही. आता राग येतो या दोघांनाही, नवरा बायकोला. हे काय बोलते ही बाई. वसुआत्या म्हणतात अरे विक्रम काय हरकत आहे, पोरं आपणहून सांगत नाहीयेत आपल्याला, मग आपण या लग्नाच्या बाबतीत थोडा विचार करूया ना. आपण आहोत ना त्यांना या लग्नाच्या पिंजऱ्यातून मोकळं करायला. अरे तेही सुखी होतील आणि आपणही निश्चिंत होऊ. आता हे बोलता बोलता वसुआत्या पण जरा हायपर होतात बरं का, आणि पुढे म्हणतात मला नाही रे बघवते रे पोरांची अशी उतरलेली तोंड. आता मानिनी त्यांना वैताग आलाय या बाईचा. मग वसुआत्या म्हणतात ऐक माझं, हा उत्तम पर्याय आहे. आता ते चिडतात विक्रम आणि म्हणतात अगं चुकीचा पर्याय आहे हा, तुझा पर्याय चुकीचा आहे ताई. अगं मला तर वाटतं मुलांना पर्याय नाही, आपण त्यांना विश्वास द्यायला हवा की सगळं काही ठीक होणार आहे म्हणून. अरे किती छान उत्तर दिलं ना यांनी. ते पुढे म्हणतात अगं ते लग्न टिकवण्यासाठी धडपडतायत तर आपण त्यांना सांभाळायला हवं आई वडील म्हणून. त्यांच्यासाठी सगळं सोपं नाही होणार का. आणि असतं ना नवरा बायकोमध्ये सुरुवातीला अंतरच असतं, पण त्या दोघांमधलं आपापलं अंतर हे त्यांच्यातलं कधी कमी होणार आहे हा निर्णय त्या दोघांवरच सोडवावा मोठ्या माणसांनी, शहाण्या माणसांनी. मग वसुआत्या म्हणतात नाही रे विक्रम, हे अंतर कमी होणार नाहीये, हे तुला का नाही कळत आहे. गावात आपण त्यांचा निर्णय बदलू शकलो का नाही ना, आपण त्यांचं भल्याचं करतोय तर त्यांना कधीतरी उपरती होईल याची वाट कशाला बघायची आपण. मानिनी ताई म्हणतात ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते स्पष्ट सांगून टाका ना. वसुआत्या मानिनी ताईकडे येतात आणि म्हणतात अगं मला स्पष्ट सांगायचंय, त्यांचं लग्न जमत नाही ना तर मोडून टाकू हे लग्न. मानिनी ताईंची आता सटकली आहे, त्या जोरात ओरडतात अहो ताई सकाळ सकाळ असं कशाला बोलताय, आधी लग्न कर म्हणायचं, आता लग्न मोडा करायचं, काय लावलंय सगळ्यांनी, चुप बसा ना आता, बस करा. त्या बिचारा त्यांचा जीव केवढा, त्या एवढ्या मोठ्यांदा ओरडल्या की काव्य आणि नंदिनी पळतच आल्या तिथे. शेवटी मानिनी ताई म्हणतात घरात दुसरे कुठले विषय राहिले नाहीयेत का चर्चेला. आता त्या आल्यावर एकदम या चुप्प बसतात मानिनी ताई, त्या दोघी जणी आल्यावर. आता हे पार्थचे वडील म्हणतात काय ग बाळा आईची तब्येत बरी आहे ना, विषय बदलायसाठी लगेच ते दुसरा विषय काढतात. मग नंदिनी म्हणते हो बाबा बरी आहे तब्येत आईची, मी आत्ताच बोलले माझ्या वडिलांशी, डॉक्टर देणार आहे 2 दिवसात डिस्चार्ज. आता नंदिनीने काही गिफ्ट्स आणलेत बरं का तिच्या माहेरी. ताई जवळ येते नंदिनी, मग तेव्हा त्या म्हणतात बरं झालं बाई सगळं काही नीट झालं योग्य वेळेत. रम्या लगेच म्हणते काय ग असं काय झालं तुझ्या आईला, नाही म्हणजे तुम्ही तर तिथे गेला होतात ना, तुम्ही गेल्यावर काही झालं का. आता पुन्हा मानिनी ताई तिच्याकडे रागाने बघतात. प्रेक्षकांनो एखाद दिवशी रम्या यांच्या हातची कानाखाली खाणार आहेत 100%. नंदिनी म्हणते नाही आम्ही गेल्यावर काहीच झालं नाही, तसं काही झालं नाही, एवढ्या दिवसाची दगदग होती ना आईची ती जरा बाहेर पडली, बाकी काही नाही. नंदिनी पुढे म्हणते आईने माझ्या गिफ्ट दिलेत, लग्नामध्ये मानपान राहिला ना म्हणून. आता लगेच मानिनी म्हणतात अगं ह्याची काही गरज नव्हती, तुम्हा दोघीही पोरींना तुझ्या आईने आमच्या घरी पाठवलं, इतक्या गोड पोरी सुना म्हणून मिळाल्यात आम्हाला, आणखीन काय हवंय आम्हाला मानपानामध्ये. रम्याला ते वाक्य खटकतं. आता तिथे पार्थ आणि जीवा पण आलेत बरं का, बाकीचे पण सदस्य सगळे हजर आहेत. नंदिनी मानिनी ताईंना त्या गिफ्टच्या पिशव्या देते आणि आता वसुआत्याकडे वळते. वसुआत्याचं गिफ्ट देण्यासाठी वसुआत्याला म्हणते हे घ्या आत्या, हे गिफ्ट तुमच्यासाठी. मग आता या नंदिनीने छान स्माइल केली आहे बरं का वसुआत्याकडे बघून, पण वसुआत्या ते गिफ्ट जोरात असं हिसकवतात तिच्या हातातनं आणि ते खाली फेकतात. आता त्यांनी असं केल्याच या मानिनी ताईंना, काव्याला, जीवाला सगळ्यांना राग येतो बरं का त्यांचा. पुढे वसुआत्या त्यांच्या सगळ्या मर्यादा ओलांडतात आणि नंदिनीला अतिशय वावगं बोलतात. काय ग एवढं सगळं होऊ नये तुझ्या आई वडिलांना हा मानपान करायचा आहे आमचा, आणि तू ग तुला काही लाज वाटते की नाही. आता नंदिनी बघतच राहते त्यांच्याकडे. अगो बाई काय ही बाई, काव्याला तर एवढा राग आलाय ना. आता रम्या तिला खुणवत असते बरं का वसुआत्याला की असं बोलू नको, पण वसुआत्याचा पेशन्स सुटला. आता वसुआत्या म्हणतात सगळ्यांच्या देखत पार्थची साखरपुडा झाला होता ना तुझा, आणि तू जीवासोबत लग्न केलंस. अगं वाटत कसं नाही ग तुला काही, तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर मेली असती जीव देऊन. एवढी बदनामी झाली म्हणल्यावर जीव दिला असता एखाद्या पोरीने, मेली असती हाय खाऊन. आता असं बोलल्यावरती त्या मानिनी ताई जोरात ओरडतात ताई काय बोलताय तुम्ही माझ्या सुनेला. आता जीवाला राग येतो. काव्या तर अशी डोळे वटारते का नाही, काव्याला म्हणतं सणकण कानाखाली जाणावी, पण आपल्या संस्कृती आहेत रीतीभाती आहेत त्यामुळे आपल्याला असं मोठ्या माणसाला प्रत्येक वेळेला रिॲक्ट नाही करतात. पण तरी काव्याने जिथल्या तिथे या वसुआत्याला खोडलंय खरं, पण त्यासाठी आपल्याला उद्याची वाट बघावी लागणार आहे. हा सीन त्यांनी अर्धवटच दाखवला, अफसोस. पण चला उद्याच्या एपिसोडची सुरुवात धमाकेदार होणार हे खरं आहे. तर मजा आ गया ना आज, काही म्हणा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड खूप दिवसांनी जरा इंटरेस्टिंग दाखवला त्यांनी, असं म्हणायला हरकत नाहीये. तर
बघायसारखं काहीतरी होतं ना, एवढंच काय ते. आता नंदिनी बिचारी शर्मेने मान खाली घालते आणि हा एपिसोड त्यांनी संपवला. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत काव्या वसू आत्याला सडेतोड उत्तर देते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर तुमच्या मुलीला सांगितलं असतं का तुम्ही जीव दे म्हणून? वसू आत्या म्हणतात, ए काव्या तोंड सांभाळून बोल. मग काव्या म्हणते, तुम्ही पण तोंड सांभाळून बोलायचं आमच्याशी. आणि आता वसू आत्याचा संताप झालाय. वसू आत्या विक्रमला म्हणतात, माझा ना संताप झालाय विक्रम, आता मी घरच सोडून जाते. मी त्या पोरीने माझ्या तोंडावर जे बोललंय ना, आता मला ना त्या पोरीचं तोंडही पाहायची इच्छा नाहीये. मला एक शब्दही बोलायचं नाहीये कोणाशी. पण त्या पोरीने मला जर जे काही बोललंय ना, त्यासाठी नंदिनी तू माझी माफी मागितली तरच मी इथे थांबेल. म्हणजे काव्याने उलटून बोललं म्हणून आता नंदिनीकडनं या माफी मागवून घेणार आहे. आता नंदिनी काय आहे, थोडीशी शामळू जरी सोंजवळ, ती पटकन माफी मागेलच. पण वसू आत्याने जे केले ते चुकीचं आहे. मुळातच वसू आत्या यांच्या लग्नामध्ये एवढा इंटरेस्ट दाखवतात हे चुकीचं आहे प्रेक्षकांनो, आणि हे खटकण्यासारखं सुद्धा आहे. तर काय वाटतं तुम्हाला? नंदिनी माफी मागेल हे मलाही वाटतंय, पण वसू आत्याला सुद्धा या गोष्टीचा करारा जवाब मिळाला पाहिजे. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला म्हणजे मी अनघा माझी आवडती सिरियल या तुमच्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देताय, सपोर्ट देताय, यात काही शंका नाही प्रेक्षकांनो. त्याचमुळे आपल्या दुसऱ्या चॅनलवर 1 लाखाची फॅमिली कंप्लीट झाली आहे. तशीच फॅमिली आपल्या याही चॅनलवर पूर्ण होत अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघूयात पुढे काय काय तमाशा रंगणारे यांचा. कसा वाटला आजचा भाग कळवा. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.